सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात सुप्रिया सुळे काम करतील का? भावजाईच्या पक्षात नणंदेचा गट विलीन करण्याची अट. एनडीएमध्ये सहभागी होण्यासाठी भाजपची अट असल्याची चर्चा. मोदींसोबत जाण्यासाठी पवारांना निमित्त मिळालं. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांचा पाठिंबा. विनायक राऊत यांना कधीही अटक होण्याची शक्यता. राऊतांना अटकेपासून संरक्षण नाहीच. फडणवीसांना भेटल्याची जयंत पाटील यांची कबुली. मात्र पटेल आणि तटकरेंना भेटलो नाही, जयंत पाटील यांचा दावा. चंद्रशेखर बावनकुळे अचानक राऊतांना आवडू लागले. संजय राऊत यांना लोकांचंच कौतुक फार. फडणवीसांचा बळीराजासाठी निर्णय. शेतीचं जुनं वीज बिल माफ होणार. कृषी वीज बिलासाठी 48,000 कोटींची. ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार. राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांसाठी 36,000 कोटींची कर्जमाफी. राम मंदिरातील चोरीविरोधात उबाठा आक्रमक. गोरेगावमध्ये रामरक्षा महाआरतीचं आयोजन. दर अधिवेशनानंतरच्या शिळ्या कढीला पुन्हा ऊत. सुमार मंत्र्यांना घरी पाठवणार, सूत्रांची माहिती. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बदलाचे संकेत नाहीत. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या बंगल्यावर झाड कोसळण्याचा धोका. शिवतीर्थ बाहेरच्या झाडाला पालिकेची नोटीस. वर्ध्यात 12 वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या. शाळेतून घरी आल्यानंतर कपडे बदलण्यासाठी गेली असताना अत्याचार झाल्याचा पोलिसांचा संशय. डोंबिवलीतील 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या. होणाऱ्या पतीचं 15 दिवसापूर्वी कार अपघातात निधन झाल्यानं बसला धक्का. मुंबईकरांना समुद्राजवळ जाऊ नका. पुढचे 5 दिवस उंच लाटा उसळणार. शाळकरी पोरं मद्यपीच्या भरोश्यावर. मद्यपान केलेल्या रिक्षा चालकावर कारवाईची मागणी. संभाजीनगरमध्ये पालकांचा संताप. सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्यावर वांगचुक ठाम. मध्य रेल्वे गौरी गणपतीसाठी 300 पेक्षा जास्त विशेष गाड्या सोडणार. कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार. संत तुकोबांची पालखी बारामतीच्या मुक्कामी. तुकोबांच्या पालखीचं बारामतीकरांकडून स्वागत. पांडुरंगा अजितदादांना परत पाठव. लोणंदमध्ये भावनांचा बांध फुटला.